उन्हाळ्यामध्ये थंडगार काहीतरी प्यावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. तर उन्हाचा दाह कमी करणारं थंडगार असं चिक्कू मिल्कशेक मी आज करणार आहे. तर हे मिल्कशेक कमीत कमी साहित्यामध्ये झटपट असं कसं तयार करायचं हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग करूया थंडगार चिक्कू मिल्कशेक. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. त्यासाठी मी घेतल्यात हे 2 चिक्कू, त्याच्यानंतर 1 टेबलस्पून एवढं मध लागणार आहे आणि 1 ग्लास आपल्याला थंडगार दूध घ्यायचंय. आता सगळ्यात अगोदर आपण हे चिक्कू आहेत हे आपण सोलून घेऊया. चिक्कूची सगळी सालं काढून घ्यायचे. चिक्कू सोलून झालेले आहेत. आता ते कट करून घ्यायचे आणि त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या. हे पांढरं काढून टाकायचंय आणि या बिया काढून टाकायच्या. या पद्धतीने चिक्कू सोलून घ्यायचे. आता आपले चिक्कू सगळे सोलून झालेले आहेत. आपण मिल्कशेक करायला घेऊया. आता हे मी ज्युसर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे चिक्कू सगळे आपण घालून घ्यायचे. त्याच्यानंतर मध घालून घ्यायचं. मधाच्या ऐवजी साखर सुद्धा घालू शकता. ज्यांना साखर चालत नाही त्यांच्यासाठी मध चालेल. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण 1 ग्लास दूध घेतलं तर त्यातलं मी आता अर्ध दूध घालून घेते. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते. हे मी मिक्सरला आता बारीक करून घेतलेलं आहे. आता आपलं जे उरलेलं दूध आहे ते आपण पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि पुन्हा आता एकदा फिरवून घ्यायचंय. बघा आता मस्तपैकी आपलं हे मिल्कशेक तयार झालेलं आहे. आता आपण हे सर्व करूया. तुम्हाला हा चिक्कू मिल्कशेकचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर त्याहूनही विसरू नका. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. थंडगार असं आपलं हे चिक्कू मिल्कशेक तयार आहे.